नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले YouTube चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बघा, तुमच्यासाठी एक खास अजून एक आपण नवीन उपक्रम चालू केलाय. तो म्हणजे काय बघा, मागील 5 वर्षातील वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न एकदम टॉपिक वाईज तुमच्यासाठी खास घेऊन येत आहे. त्यामधला आज आपला पहिला टॉपिक आहे संख्या. या टॉपिकवर संख्या टॉपिक 1 भाग 1 असेच तुम्हाला प्रत्येक पार्ट वाईज भेटणार आहेत. काय भेटणार आहेत? मागील 5 वर्षात वारंवार विचारलेले प्रश्न, रिपीटेड प्रश्न, जास्तीत जास्त वेळा हे विचारतात. तर ही जी सिरीज आहे ही तुम्हाला जर आवडली तर नक्कीच लाईक करायचं, शेअर करायचं. ठीक आहे, चला जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करणार. त्याआधी बघा, खाकीचा महासंग्राम तुमच्यासाठी खास आपली सिरीज चालू आहे. सगळ्यांनी टाइम टेबल डोक्यात फिट करून ठेवायचा. 11 वाजता बुद्धिमत्ता, 1 वाजता आपलंच अंकगणित, 2 वाजता सामान्य ज्ञान, बुधवार आणि शुक्रवार सामान्य विज्ञान 2 वाजता आणि 3 वाजता मराठी व्याकरण. सगळ्यांनी हा टाइम टेबल डोक्यात फिट करून ठेवायचा. ठीक आहे, चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, 6 मीटर लांबीची तार 24 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे तयार केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल? बघा, छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस शिपाई आयुक्त भरती 2023 व धुळे पोलीस शिपाई 2019 ला अजून भरपूर वेळा विचारलेत, पण आपल्याला जागेअभावी 2च जिल्ह्यांचे नाव लिहिलेत. जास्तीत जास्त वेळा हे विचारलेले प्रश्न आहेत. कळलं? तर बघा, प्रश्नामध्ये काय दिलेले? 6 मीटर लांबीची तार आहे, 24 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे तयार केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी विचारली. ऑप्शन बघा, 2.4 मीटर, 0.24 मीटर, 0.25 मीटर आणि 2.5 मीटर. सांगा काय उत्तर येईल ह्याचं? प्रयत्न करा, चुकलं तर मी आहेच. काय येईल उत्तर याचं? ऑप्शन नंबर 1 की 2? बघा, लक्ष द्या. सुरुवातीला जेवढ्या ठिकाणी आपण कापणार त्याच्यापेक्षा एक तुकडा जास्त असतो. म्हणजे 6 मीटर लांबीची तार 24 ठिकाणी कापली म्हणजे तुकडे किती झाले? 25 तुकडे झाले. मग 6 मीटर भागिले काय करायला लागेल? 25. कळलं? 25 कुठून आले? जेवढ्या ठिकाणी कापणार त्याच्यापेक्षा एक तुकडा जास्त होतो. मग 24 ठिकाणी कापली, तुकडे किती झाले? 25. मग 6 मीटरला 25 ने भाग द्यायचा. आता भाग दिल्यानंतर पहिला भाग शून्याचा जाईल, इथं 0 दिला, पॉइंट दिला, 25 दुने 50, एक उरला, 0 दिला, परत भाग जात नाही, 0 दिला, 25 चोक 100. म्हणजे प्रत्येक तुकड्याची लांबी किती असणार? 0.24 मीटर. ऑप्शन नंबर 2. समजलं का? प्रत्येक तुकड्याची लांबी किती असणार? 0.24 मीटर. ऑप्शन मीटर मध्ये, आपल्याला मीटर मध्येच काढायचं. समजलं का? कळलंय सर्वांना? तुकडे म्हटलं तर एक तुकडा जास्त होतो. जेवढे तुम्हाला तुकड्यांची लांबी करायची, एकूण जे अंतर आहे त्याला त्या तुकड्यांनी भाग द्यायचा, तुम्हाला प्रत्येक तुकड्याची लांबी भेटून जाईल. समजलंय का? चला पुढचा प्रश्न बघा. 1056 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवली तर त्या संख्येला 23 ने पूर्ण भाग जाईल? बघा, ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई 2023 ला सुद्धा विचारलेला, अकोला SRPF 18 आणि शिपाईला 2019 ला विचारलेला. वारंवार हे प्रश्न रिपीट होतात. आता भरपूर जणांचा इथं 23 चा पाढा पाठ नाही. बघा, तुम्हाला गणित जर सोडवायचं असेल कमीत कमी वेळेत तर तुम्हाला निदान 1 ते 30 पर्यंत पाढे, 1 ते 30 पर्यंत वर्ग आणि किमान 1 ते 10 पर्यंत तरी घन हे लक्षातच पाहिजे, तोंड पाठच पाहिजे. 23 चा पाढा विचारला, डायरेक्ट सुरुवात एंड. कळलंय? आता इथं काय ऑप्शन नाही, कारण 23 काय मूळ संख्या आहे. आता मूळ संख्या आहे म्हणजे तुम्हाला 23 चा पाढा एकतर लक्षात ठेवायला लागेल किंवा तयार करावा लागेल. आता कसं सोडवायचंय? प्रत्येक तुम्ही ऑप्शन घेणार प्लस करणार तसं करायचं नाही. आपल्याला कमीत कमी वेळेत सोडवायचंय. काय करायचं? डायरेक्ट 1056 ला 23 ने भाग देऊन टाका. बघा, 23 चोक 92, 23 चोक 92, 105 मधून 92 गेले, किती उरले?
5तून 2 गेले 3, 10तून 9 गेले 1, 13 वरतून घेतला 6. आता 136, 23चा पाडा पाठ पाहिजे. चला 23चा पाडा नाही, 3 शेवटचा अंक आहे 3. 3चा पाडा बोलायचा. 3 सक 18 म्हणजे 23 सक 38 असे. 23 सक 38 असे. मग इथं 136 आहे, ह्याच्यात 2 प्लस केल्यावर 138 होईल आणि पूर्ण भाग जाईल. पाहिजे तर करून बघा. 23 गुणिले 6, 6 त्रिक 18, 6 दुने 12 आणि 13, 138 येते 23 सक. बाकी किती उरली होती? 136. त्याच्यामध्ये 2 प्लस केला तरच 138 होते. म्हणजे या संख्येमध्ये लहानात लहान अंक 2 मिळवला तर या संख्येला पूर्ण 23 ने निशेष भाग जाईल. समजलं का? समजलंय? पुढचा प्रश्न बघा. एका डब्यात काही चॉकलेट आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले तर 8 चॉकलेट उरतात. जर 14 मुलांना सारखे चॉकलेट वाटले तर 10 चॉकलेट उरतात. तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत? बघा, पुणे शहर पोलीस शिपाई 2023 आणि SRPF 11 नवी मुंबई 2016 ला सुद्धा विचारलेला प्रश्न आहे. रिपीटेड होतात, भरपूर वेळेस झालेले. जागेअभावी आपण फक्त 2 जिल्ह्यांचे नावं टाकले. कळलं? आता प्रश्नामध्ये काय दिले, काय विचारले बघा. हा प्रश्न तुम्ही लसाई मसाई पद्धतीने सोडवला, काही सेकंदात उत्तर येईल. आता म्हणजेच अशी लहानात लहान संख्या शोधा का ज्या संख्येला 12 ने भागलं तर बाकी 8 उरते आणि 14 ने भागलं तर बाकी 10 उरते. अशी लहानात लहान संख्या. तर लहानात लहान संख्या म्हणजे तुम्हाला काय काढायची? लसावी. कोणत्या संख्येत? 12 आणि 14. काढा लसावी. या दोघांना फक्त 2 ने भाग जातो. बेसक 12, बेसातीत 14. आता 6 आणि 7, 7 आहे मूळ संख्या, पुढे भाग जाणार नाही. करा सगळ्यांचा गुणाकार. बेसक 12, 12 सातीत 84. किती आली लसावी? 84. आता आपली कन्सेप्ट आठवा. भरपूर वेळा मी क्लिअर केली. बाकी समान असेल तर बाकी काय करायची? मायनस करायची. आणि फरक समान असेल, बाकी समान असेल तर प्लस करायची, फरक समान असेल तर मायनस करायचा. मग आता इथं बघा, 12 आणि 8 मध्ये 4चा फरक, 14 आणि 10 मध्ये 4चा फरक, फरक समान आहे, फरक मायनस करा. 84 वजा 4 किती आले? 80. म्हणजे त्या डब्यामध्ये कमीत कमी 80 चॉकलेट असतील. किती असणार? 80. बघा, 80 ला 12 ने भाग द्या. 80 ला 12 ने भाग द्या. 12 सक 72, 8 उरले का? 12 सक 72, 8 उरले. आता 80 ला समजा 14 ने भाग द्या. 14 पंचे 70, 10 चॉकलेट उरले, इथं 8 उरले. म्हणजे कमीत कमी त्या डब्यात 80 चॉकलेट असते. जेवढ्या मुलांना सारखे वाटले प्रत्येकाला 6-6 चॉकलेट वाटले, 8 उरतात. 80 चॉकलेट असेल तर 80 चॉकलेट असेल, प्रत्येकाला 14 मुलांना 5-5 चॉकलेट वाटले तर 10 चॉकलेट उरतात. म्हणजे त्या डब्यात कमीत कमी 80 चॉकलेट असते. कळले? कन्सेप्ट क्लिअर? जर बाकी समान असेल तर बाकी प्लस करायची, फरक समान असेल तर मायनस करायचा. एवढं डोक्यात ठेवायचं. समजलं सर्वांना? पुढचा प्रश्न बघा. एक भोवरा 1 सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो. तर तोच 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल? बघा, सोलापूर पोलीस शिपाई 2023 आणि नवी मुंबई लोहमार्ग चालक पोलीस शिपाई 19 ला सुद्धा विचारलेला प्रश्न आहे. वारंवार हे प्रश्न रिपीट होतात. किती येईल याचं उत्तर? 600, 300, 450, 350. भरपूर जणांचे तर उत्तर पाठ झाले असतील आता. किती आले? व्हेरी गुड. 450. बघा, आपल्या कन्सेप्टने सोडवायचं, काही सेकंदात उत्तर येईल. इथं मी लिहितो सेकंद आणि इकडे काय लिहितो? फेऱ्या. आता बघा, एका सेकंदात किती फेऱ्या मारतोय? 6 फेऱ्या मारतोय. आता तुम्हाला 1 मिनिट 15 सेकंद, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आणि प्लस 15 म्हणजेच किती झाले? 75 सेकंद. मग 75 सेकंदात तो किती फेऱ्या मारेल? काय होणार? इकडं तिरकस गुणाकार. डायरेक्ट करायचं 75 गुणिले 6. 6 पंचे 30, 6 7 42 आणि 3 45. किती फेऱ्या होतील त्याच्या? 450 फेऱ्या होतील. 1 मिनिट 15 सेकंदात 450 फेऱ्या होतील. समजलं सगळ्यांना? कळलंय? क्लिअर?
आता पुढचा प्रश्न बघण्याआधी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी शिपाई, चालक, कारागृह, SRPF, बॅट्समन सगळ्यांसाठी आपला टिक्कर मराठीचा ठोकळा आहे. या ठोकळ्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान याचे 10,000 पेक्षा जास्त प्रश्न उत्तर भेटतील. रिव्हिजन साठी एकदम बेस्ट आहेत. एका टॉपिक मध्ये जवळजवळ 60-60 प्रश्न आहेत. प्रत्येक टॉपिक मध्ये 60-60 प्रश्न टॉपिक वाईज आहेत. म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करायला एकदम बेस्ट आहे. कळलं? ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता. तो कसा घ्यायचा? तर बघा, आपला टिक्कर मराठी ऍप आहे. इथं स्टोअर ऑप्शन दिसतो, याच्यावर क्लिक करायचा. त्यानंतर इथं बघा ठोकळ्याचं चित्र येईल, बाय नाव करायचं. त्यानंतर इथं ऑर्डर प्लेस करायची, जी रक्कम असेल ती भरायची. त्यानंतर इथं नाव, नंबर, ऍड्रेस, पिनकोड व्यवस्थित टाकायचा. हे सर्व टाकल्यानंतर हे पुस्तक थेट तुमच्या घरी येईल. याला पाहिजे असेल घेऊन टाका, एकदम बेस्ट आहे. रिव्हिजन साठी एकदम बेस्ट. कळलं? त्यामध्ये प्रश्न उत्तर कळलं सर्वांना? चला पुढचा प्रश्न बघूया. 7645-213 या संख्येत लक्ष, हजार व दशक स्थानावर अनुक्रमे कोणते अंक आहेत? बघा, यवतमाळ चालक पोलीस शिपाई 2023 आणि नागपूर SRPF 4 2017 ला सुद्धा विचारलेला प्रश्न आहे. वारंवार हे प्रश्न रिपीट होतात. आता भरपूर जणांचा गोंधळ होतो. दशक, एकक, शतक पर्यंत माहिती, एकक, दशक, शतक, नंतर हजार, नंतर पुढे काय येतं काय माहित नाही. तर बघा, आता पूर्ण संख्या लिहितो मी. 76, 45, 213. हे शेवटचं आहे, त्याला म्हणतात एकक. त्याच्यानंतर असतं त्याला म्हणतात दशक. त्याच्यानंतर म्हणतात शतक. त्याच्यानंतर हजार. त्याच्यानंतर 10,000. त्याच्यानंतर लक्ष म्हणजे लाख, आणि त्याच्यानंतर दशलक्ष म्हणजे 10 लाख. आता तुम्हाला काय विचारलंय? लक्ष, हजार व दशक या स्थानकावर कोणते अंक आहेत? लक्षवर कोणता अंक आहे? 6. पहिला 6 येणार. नंतर हजार वर कोणता अंक आहे? 5. नंतर 5 येणार. त्यानंतर दशक वर कोणता अंक आहे? 1. मग नंतर 1 येणार. ह्याच सिरीज मध्ये जो पर्याय असेल तो पर्याय बरोबर. तर बघा, 6, 5, 1 ऑप्शन नंबर 1 इथंच दिसून जातोय तुम्हाला. हा ऑप्शन बरोबर. कळले सर्वांना? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष याप्रमाणे मांडणी करायची. समजलं? हे बेसिक प्रश्न विचारलेले आहेत. 2023 लेटेस्ट विचारलेला प्रश्न आहे. कळलं? तर अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेला वारंवार विचारले जातात. एक मार्क तुमचा महत्वाचा आहे, आणि टिक्कर मराठी तुमचा एकही मार्क जाऊ द्यायचा नाही. ह्यामुळेच भरपूर उपक्रम राबवत असते तुमच्यासाठी खास. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही ना काहीतरी चालूच असतं तुमच्यासाठी. तुम्हाला फक्त काय करायचंय? लिंक शेअर करायची, लाईक करायचंय, कमेंट करायचं कसं वाटलं ते, बस एवढंच. तुम्ही सपोर्ट करायचा, आम्ही तुमच्या पाठीशीच आहेत. कळलंय? चला, ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल पटकन लाईक करून घ्यायचे. मला माहिती भरपूर जण काय करतात, बघून घेतात अर्ध, नंतर मग करतात नंतर करू लाईक. ज्यांनी केलं नसेल ना, आता मी थांबतो, सगळ्यांनी लाईक करून घ्यायचे, मगच आपण पुढे जाऊया. चला, केले लाईक. किती 2-3 सेकंद लागतील. बॅग जायचं, जो थंब आहे त्याला काळा करून लगेच यायचं. लगेच सगळ्या प्रकारचे प्रश्न होतात तुमचे. आता टॉपिक वाईज आपण सिरीज आणलेली आहे, म्हणजे किती फायदा होईल बघा तुमचा. म्हणजे जे प्रश्न तुम्ही एखादा पुस्तक घेणार, त्याच्यातून रिव्हिजन करणार, त्यापेक्षा टिक्कर मराठी तुम्हाला डायरेक्ट ऑन द स्पॉट व्हिडिओ स्पष्टीकरणासहित देते. अजून काय पाहिजे? चला, केला असेल लाईक, विश्वास ठेवतो तुमच्यावर. पुढचा प्रश्न बघूया. 9,500 प्लस 19,500 प्लस 59,000 बरोबर किती?
बघा वाशिम ग्रामीण चालक पोलीस शिपाई 2023, अकोला SRPF 18 2019 आणि औरंगाबाद SRPF 14 2017. भरपूर वेळा विचारलेला प्रश्न आहे आणि भरपूर जणांचा गोंधळ होतो. पावणे, सव्वा म्हणजे किती? भरपूर जणांचा गोंधळ होतो. एकच लक्षात ठेवायचंय, सव्वा म्हणजे काय? 1/4. अर्धा तर सगळ्यांना माहितीच आहे. 1 हाफ. पाऊण म्हणजेच काय? 3/4. आता ते कसं लिहायचं? सगळ्यात पहिलं बघा 9,500. पहिलं साडे काढून टाका. काय राहिले? फक्त 9,000. मग 9,000 साडे म्हणजेच काय? अर्धे. म्हणजेच किती लिहिणार? 9,500. पुढे काय सांगितलं बघा, प्लस पावणे 19,000. पावणे सोडा, राहिले काय? 19. पावणे म्हणजेच काय? 19ला कमी. 19च्या आधी. जसं आपण म्हणतो ना, पावणे 12 वाजले, पावणे 1 वाजले. म्हणजेच काय? 12ला 15 मिनिटं कमी किंवा 1ला 15 मिनिटं कमी. त्याचप्रमाणे 19,000ला पावणे म्हणजे पावभाग कमी. म्हणजेच किती येणार तो? 18,750. ह्याला म्हणतात पावणे 19,000. 19,000ला पाव भाग कमी. 18,750. पुढे सांगितलं बघा, सव्वा 59,000. सव्वा सोडा, काय राहिले? 59. सव्वा म्हणजे पाव भागणी जास्त. मग 59,000 पाव भाग काय येणार? 250. समजलं इथपर्यंत? 9,500 म्हणजेच काय? 9,500. पावणे 19,000. 19ला पावभाग कमी 18,750 आणि सव्वा 59,000 म्हणजे 59,250. आता बेरीज करायची. बेरीज तुम्ही सगळे करतात. बेरीज सगळे तुम्ही करतात. किती आलं उत्तर? व्हेरी गुड. 87,500. जबरदस्त. बेरीज करा सगळ्यांची. 0 0 5 आणि 5 10, 1 हातचा 7 आणि 3 10 आणि 5 15, 1 हातचा 10 आणि 10 20, 20 आणि 7 27, 2 हातचे 5 आणि 2 7 आणि 1 8. किती आले? 87,500. इथं तुम्ही असंही म्हणू शकता 87,500. कळलंय? अरे समजलंय का? चला पुढचा प्रश्न बघूया. दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती? भरपूर वेळा विचारला हा प्रश्न. भरपूर वेळा. जवळजवळ मी सांगतोय 10-15 वेळा विचारला असेल. पण काही मोजकेच घेतलेत बघा. लेटेस्ट. गोंदिया चालक पोलीस शिपाई 2023, SRPF 1 सशस्त्र पोलीस शिपाई 2014, पुणे SRPF 18, धुळे SRPF 2015ला आणि धुळे पोलीस भरती 2016ला सुद्धा विचारलेला प्रश्न. भरपूर वेळा विचारला. आता तुम्हाला जर मोठी संख्या काढायची असेल तर काय करायचंय? तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी यांची एकदा बेरीज करायची. यांची काय करायची? बेरीज आणि भागिले काय करणार? 2. मग 44 आणि 4 48 भागिले 2 2 4 2 8. मोठी संख्या काय आली? 24. आता तुम्हाला लहान संख्या काढायची असेल तर ह्याच दोघांची करायची वजाबाकी. 44 वजा 4 किती आले? 40. ह्याला सुद्धा 2 ने भागायचं. 2 4 किती आले? 20. म्हणजे त्या संख्या काय आल्यात? 24 आणि 20. पण तुम्हाला त्या संख्यांचं गुणोत्तर विचारले. गुणोत्तर म्हणजे काय? अतिसंक्षिप्त रूप देणे. अतिसंक्षिप्त रूप म्हणजेच काय? दोघांनाही किंवा जेवढे घटक असतील, जेवढ्या संख्या असेल त्या संख्यांना समान संख्येने भाग देणे. अतिसंक्षिप्त रूप करणे म्हणजे त्याला म्हणतात गुणोत्तर. आता 24 आणि 20 कोणाच्या संख्याच्या पाड्यात आहेत? 4च्या पाड्यात आहेत. भाग द्या. 4 7 24, 4 पंचे 20. मग काय आलं गुणोत्तर? 6 5. ऑप्शन नंबर 2. कळले? अशा प्रकारचा कोणताही प्रश्न आला फक्त अंक चेंज होतील, बाकी वेगळं काही होणार नाही. नाहीतर हाच प्रश्न सुद्धा रिपीट होईल. भरपूर वेळेस झाले. आवडतीचा प्रश्न आहे. कळले? चला पुढचा प्रश्न बघूया. 3x अधिक 5 ही एक समसंख्या आहे, तर खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे? बघा अहमदनगर चालक पोलीस शिपाई 2023 आणि पोलीस शिपाई उस्मानाबाद चालक 2019 ला सुद्धा विचारलेला प्रश्न आहे. आता अशा प्रकारचे प्रश्न आले, एकदम सोपी ट्रिक सांगतो. एकदम सोपी. जर तुम्हाला समसंख्या काढायची असेल तर x असेल ना x, तिथं 2 मानायचं. काही सेकंदात उत्तर निघेल. आणि विषम संख्या काढायची असेल ना x असेल ना x, तिथं 3 मानायचं.
सेकंदात उत्तर निघेल, सेकंदात. आता इथं तुम्हाला काय करायची आहे, विषम संख्या कोणती, खालीलपैकी विषम संख्या. आता बघा मी काय सांगितलं, विषम काढायची असेल विषम, तर x असेल ना त्याला मानायचं 3. आता बघा पहिलं घेतलं आपण, x च्या ऐवजी डायरेक्ट मी लिहितो 3 वजा 1, 3 त्रिक 9, 9 वजा 1 किती आले 8. आपल्याला पाहिजे काय विषम, येते का ह्याच्याने विषम, नाही येत, पहिला ऑप्शन नाही. दुसरा ऑप्शन बघा, 3x म्हणजेच काय 3 गुणिले 3, 3 त्रिक 9 आलं, इथंच विषम संपला, पुढं बघायची गरजच नाही, बाकी सगळ्या समच असणार. कळलं, पाहिजे तर करून बघा. 3 त्रिक 9, 9 आणि 1 10 सम, 3 त्रिक 9, 9 आणि 3 12 सम, म्हणजे विषम संख्या कोणती असणार इकडे 3x म्हणजेच काय 3 गुणिले 3 9, 3 त्रिक 9. समजलं, ही ट्रिक लक्षात ठेवा. विषम संख्या काढायची असेल x ला 3 माना, समसंख्या काढायची असेल x ला 2 माना, उत्तर काही सेकंदात येईल. कळले, कशी वाटली ट्रिक, जबरदस्त. कमेंट करून नक्की सांगायचंय सगळ्यांनी. चला, अशाच प्रकारे आपले प्रश्न संपलेले आहेत. बघा, ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केला नसेल करून घ्या, भरपूर इथं फ्री मध्ये मटेरियल तुम्हाला भेटून जाते. आणि टिक्कर मराठी चॅनलला, टेलिग्रामला ज्यांनी जॉईन केलं नसेल करून घ्या, सर्व नोटिफिकेशन आपल्याला इथं फ्री मध्ये भेटून जातात. ठीक आहे, आणि त्याचबरोबर असेच पोलीस भरतीसाठी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचे, जास्तीत जास्त लिंक शेअर करायची आणि व्हिडिओला जाता लाईक करायचे. आणि कशी वाटले हा नवीन उपक्रम आणि कशी वाटली सिरीज, कसे वाटले प्रश्न, नक्कीच सर्वांनी कमेंट करायचे. माझं लक्ष सगळ्यांच्या कमेंटकडे असणार. जर तुमच्यासाठी एवढं करतोय तर तुम्हाला फक्त एक कमेंट करायची, लाईक करायचं, बस एवढंच. जर चांगला प्रतिसाद भेटला, चांगले कमेंट आले, चांगले लाईक आले, तर नक्कीच आपण ही सिरीज पुढे नेऊयात. कळलं? चला मग तोपर्यंत आज सर्वांना इथंच लेक्चर संपवतो. सगळ्यांना बाय बाय, टेक केअर आणि सर्वांना विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.